आहोत तुरीच्या सोल्याची कचोरी। तर हे हिरवे सोले तुरीचे घेतलेले आहेत। त्याच्यासाठी 2-3 हिरव्या मिरच्या, अद्रक, बडीशोप, कोथिंबीर, थोडंसं बेसन पीठ आणि हे धने, हे कोथिंबीरच्या काड्या आहेत। आपण मिक्सरला वाटणार आहोत। मी आपण आता हे सोप व धने मिक्सरला जाडसर काढून घ्यायचं आहे। जास्त पण हे सोले थोडे भाजून घेणार आहोत। आता आपण ह्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकणार आहोत। हे बघा, आपण अशा प्रकारे हे सोले भाजून घेतलेले आहे। खूप जास्त पण नाही भाजलेले। आता याला आपण एकदम जाडसर मिक्सरमध्ये आपण काढून घेणार आहोत। तेल आहे, त्याच्यामध्ये आता मी तेल टाकणार आहे। अर्धा किलोला 100 ग्रॅम असं तेल टाकणार आहे व मीठ असं चवीनुसार टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। आणि हे पूर्ण असं हे मिश्रण तेल टाकून पूर्ण असं छान मिक्स करून घ्यायचं। असं हे पीठ असं छान असं तेल टाकलेलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपली कचोरी खुसखुशीत होऊ शकते। आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मैदा हा मळून घेणार आहोत। आता आपण ते सारण कचोरीचं बनवून घेऊया। त्याच्यासाठी मी तेल टाकलेलं आहे। हे बघा, आपण असं हे अगदी जाडसर धने व बडीशोप काढलेली होती, ती तेलामध्ये आपण टाकून घेणार आहोत। त्याला असं हलवायचं। कमी गॅसवर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहोत। अगदी कमी गॅसवर तांबूस असं बेसन पीठ आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहोत। आता बेसनाचा असा छान स्वाद येत आहे। त्याच्यामध्ये आपण हे जे सोले काढलेले आहेत अगदी जाडसर, ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहोत आपल्या आवडीनुसार व त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। थोडीशी साखर टाकायची। मिक्स करून घ्यायचं पूर्ण हे। त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे। थोडीशी मेथीची भाजी होती, ती पण मी टाकून घेतली त्याच्यामध्ये। मुगाच्या डाळीची, उडदाची डाळीची कचोरी बनते। तुम्ही अशा प्रकारे ह्या सोल्याची बनवून बघा, अगदी खायला छान व टेस्टी लागणार आहे। आता आपण हे बॅटर थोडंसं थंड व्हायला ठेवणार आहोत। आता आपण याचे असे गोल गोल गोळे बनवून ठेवूया। आता कचोरी तळण्यासाठी आपण
तेल टाकून घेणार आहोत. आता आपण हे तेल टाकून घेतलेलं आहे. त्याला जास्त गरम नाही होऊ द्यायचं, मध्यम आचेवर त्याला गरम होऊ द्यायचं. हे बघा, अशा प्रकारे मऊ असं पीठ चुरून घेतलेलं आहे. तर आता आपण याचे गोल गोल गोळे करून कचोरी तयार करूया. याच्यामध्ये असं हे गुंडा हे करून अशा प्रकारे आपल्याला आता हे कचोरी आपण बनवून घेणार आहोत. अशी हातावर प्रेस करायची आहे, गोल 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 गोल. आपण याला तळून घेणार आहोत. ही बघा, आपली अशी ही कचोरी छान खस्ता अशी झालेली आहे. तरी तुम्ही पण करून बघा, खूप आवडण्यासारखे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारे मला कळवा.